चांगल्या मित्राची ओळख. अनेक वर्षांपूर्वी एका शहरात गट्टू नावाचा मुलगा त्याच्या आई वडिलांबरोबर राहत असे. गट्टूचे पप्पा आर्मीमध्ये होते, म्हणूनच त्यांची ट्रान्सफर कधी कुठे तर कधी कुठे होत असे. गट्टू बेटा, आता हे शहर सोडून आपल्याला मुंबईला जावे लागेल, कारण आता माझी बदली मुंबईला झाली आहे, म्हणून आपल्याला आता तिथे जावे लागणार. यानंतर थोड्या दिवसांनीच गट्टू आपल्या मम्मी पप्पांसोबत मुंबईला शिफ्ट झाला. काही दिवसांनी गट्टू नव्या शाळेत जाऊ लागला. नवे मित्र बनवण्यासाठी तो काही मुलांजवळ गेला. माझं नाव गट्टू आहे, काय तुम्ही माझे मित्र व्हाल? आम्ही दोघं एकमेकांचे बेस्ट फ्रेंड्स आहोत. आम्हाला आणखी मित्र नको. तू आदित्य जवळ जा, त्याचा पण कोणी मित्र नाही, तो तुझ्याशी मैत्री करेल. त्यांचं बोलणं ऐकून गट्टू आदित्य जवळ गेला. कोणी माझा मित्र नाही, काय तू माझा मित्र होशील? काही हरकत नाही, माझा पण कोणी मित्र नाहीये. चल, आपण दोघं आजपासून मित्र होऊ. हे ऐकून गट्टू खूप खुश झाला. ठीक आहे, माझं नाव गट्टू आहे. माझं नाव आदित्य आहे. या प्रकारे गट्टूला मुंबईमध्ये त्याचा पहिला मित्र मिळाला. पण गट्टूचा हा नवा मित्र खूप मस्तीखोर होता. तो गट्टूला म्हणाला, गट्टू, चल काहीतरी मस्ती करूया. पण मस्ती केली तर मॅडम आपल्याला ओरडेल ना. मॅडमला कळेल तेव्हा तर ना. तू कोणाला काही सांगू नकोस हं. पण चल माझ्यासोबत. आदित्य आणि गट्टू हळूच सोना आणि मोनाजवळ गेले. आदित्यने गुपचूप सोनाची बॅग घेतली. मग त्या दोघांनी वर्गाच्या कोपऱ्यात असलेल्या तुटक्या फुटक्या बाकांमध्ये सोनाची बॅग लपवली आणि पटकन जाऊन आपल्या बाकावर बसले. सोनाने पाहिले की तिची बॅग गायब झाली. रडत रडत तिने मॅडमना सांगितलं, मॅडम, माझी बॅग कुठेतरी हरवली. ज्यांनी कुणी सोनाची बॅग लपवली आहे त्यांनी ती लगेच तिला परत नाही केली तर मी प्रिन्सिपल सरांना नाव सांगेन. हे ऐकून गट्टू घाबरला. तो आदित्यला म्हणाला, आपण सोनाची बॅग परत करूया, नाहीतर प्रिन्सिपल सरांना कळलं तर आपल्याला शिक्षा देतील. काही नाही होत, तू चुपचाप बस. ठीक आहे, तर मी प्रिन्सिपल सरांना बोलवतेच. मॅडमने प्रिन्सिपल सरांना बोलवलं. प्रिन्सिपल सरांनी मुलांना विचारले, खरं खरं सांगा, सोनाचं दफ्तर कोणी लपवलं आहे? ठीक आहे, आता सर्व आपापल्या जागेवर उभे राहतील. तुमच्या मॅडम आणि मी पूर्ण वर्गाची तपासणी घेणार. मॅडम आणि प्रिन्सिपल सर पूर्ण क्लासमध्ये तपासू लागले. प्रिन्सिपल सरांनी एक एक सीटवर बॅग शोधली. मिळाला, हे आहे सोनाचं दफ्तर. पण ही बॅग इथे ठेवली तरी कोणी? नेहमीप्रमाणे ही मस्ती या आदित्यनेच केली असणार. सर, गट्टू ह्याचा मित्र आहे. गट्टूने पण ह्याची साथ दिली असेल. गट्टू, तुला माहित होतं की आदित्य सोनाचं दफ्तर लपवलंय? हो सर, पण तर आदित्य बरोबर तुला देखील शिक्षा मिळेल. आणि तुमच्या दोघांची शिक्षा ही आहे की सुट्टी होईपर्यंत तुम्ही हात वर करून उभे राहायचंय. आणि अशा प्रकारे आपला मित्र आदित्य याच्या मस्करीमुळे गट्टूला त्याच्या शाळेच्या पहिल्याच दिवशी शिक्षा मिळाली. तर मुलांनो, या गोष्टीतून आपल्याला काय शिकायला मिळालं? हेच की वाईट लोकांसोबत राहण्यापेक्षा आपण एकटेच भले. चिल्ड्रन्स डे होता. गट्टू आणि चिंकी झोपेतून उठले तर आई बाबा एकदम म्हणाले, हॅपी चिल्ड्रन्स डे. ओ थँक्स आई. थँक्स बाबा. वेलकम मुलांनो, आज तुमचा दिवस आहे, मस्त एन्जॉय करा बरं. गट्टू आणि चिंकी शाळेत येतात. चिल्ड्रन्स डे निमित्त शाळेचे अध्यक्ष भाषण देतात. मुलांनो, आज 14 नोव्हेंबर आहे. आज आपले माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिन आहे. भारत देश घडवण्यात नेहरूजी यांचे मोलाचे योगदान आहे. नेहरूजींना गुलाबाची फुलं आणि लहान मुलं खूप आवडत होती, म्हणूनच आज चिल्ड्रन्स डे साजरा केला जातो. आज आपला अभ्यास सोडा, गा, नाचा, खा आणि आनंद घ्या. अध्यक्ष शाळेच्या प्रत्येक मुलाला गुलाबाचं फूल आणि आशीर्वाद देतात.
मग मुलं खेळू लागतात आणि उड्या मारायला लागतात. शाळेने मुलांच्या खेळ आणि जेवणाची चांगलीच व्यवस्था केली होती. खाण्यासाठी मिठाई आणि खेळण्यासाठी बरीच खेळणी होती. गट्टू आणि चिंकी सुद्धा आपल्या मित्रांसह घसरगुंडी खेळत होते. किती मजा येतेय. गट्टू घसरगुंडीवर चढला तेव्हा त्याने पाहिलं की गेटच्या बाहेर काही गरीब मुलं ज्यांच्या पाठीवर पिशव्या होत्या ते आशेने त्याच्याकडे पाहत आहे. अरे, काही गरीब मुले बाहेर उभी आहेत. त्या बिचाऱ्यांना सुद्धा खेळावंसं वाटत असेल. चला, त्यांनाही आपल्यात सामील करूयात. हो हो, चला. गट्टू, चिंकी आणि बाकीची मुलं गेट जवळ आल्यावर गरीब मुलं घाबरतात. घाबरू नका, तुम्ही सुद्धा आमच्या बरोबर खेळा. खाऊ सुद्धा मिळेल. चला, जाऊयात. हे ऐकून एक गरीब आणि अशक्त मुलगा म्हणतो, नाही, आम्ही आलो तर आम्हाला मार पडेल. तुम्हाला कोणीही मारणार नाही. आम्ही आहोत ना. आजचा दिवस फक्त आपल्या मुलांचा आहे. चला. मुलं सहमत होतात आणि आत येतात आणि खेळतात. खेळाचा आनंद घेतल्यावर सर्व मुलं दमून जातात. चला, दमलो. आता मिठाई आणि खाऊ खाऊयात. आता आम्ही जातो. जर कोणी पाहिलं तर प्रॉब्लेम होईल. तुम्ही सुद्धा चला खाऊ खायला. तुम्हाला भूक नाही लागली? भूक तर लागली आहे, पण काम पण करायचं आहे. भंगार गोळा केलं नाही, ते दुकानात विकलं नाही तर आम्हाला खायला मिळणार नाही. तुम्ही शाळेत जात नाही का? आमचे पालक गरीब आहेत. ते आम्हाला शाळेत पाठवू शकत नाहीत. हे ऐकून गट्टू आणि चिंकीला वाईट वाटलं. तेवढ्यात सुरक्षा रक्षक तिथे येतो आणि त्याला आतल्या गरीब मुलांना पाहून राग येतो. तुमचे आत येण्याची हिम्मत कशी झाली? चला बाहेर जा. पहारेकरी मुलांना ढकलत बाहेर काढायला लागतो. गट्टू आणि चिंकी गार्डला थांबवतात. काका, त्यांना मारू नका. आम्ही त्यांना बोलावलं. काका, आज चिल्ड्रन्स डे आहे आणि तुम्ही मुलांवर हात उगारत आहात. बिचारे गरीब आहेत. ते खेळू शकत नाहीत किंवा चांगला खाऊ सुद्धा खाऊ शकत नाहीत. गरिबीमुळे ते शिकूही शकत नाहीत. तुम्ही त्यांना इथून बाहेर काढू शकत नाही. ही मुलं इथून गेली तर आम्हीही निघून जाऊ. खाणार पण नाही आणि खेळणार पण नाही. हो, चिंकी बरोबर बोलत आहे. हट्ट करू नका. त्यांना बाहेर काढलं नाही तर माझी नोकरी धोक्यात येईल. तेवढ्यात शाळेचे अध्यक्ष येऊन गार्डला सांगतात, तुझी नोकरी धोक्यात येईल असं कोण म्हणतो? अरे भाऊ, ही मुलं बरोबर सांगतायत. ही सुद्धा मुलंच आहेत. गरीब असली म्हणून काय झालं? खेळणं, उड्या मारणं, चांगलं खाणं आणि अभ्यास करणं यांचा देखील अधिकार आहे. धन्यवाद सर. हे बिचारे लोक गरीब आहेत. ते काम करून भूक भागवतात आणि शिकूही शकत नाहीत. गट्टू आणि चिंकी, तुम्हा मुलांचा मला अभिमान आहे. तुम्ही मुलांनीही या गरीब मुलांचा विचार केला. फक्त भाषण करण्याने काही होत नाही. प्रत्यक्ष काम केलं पाहिजे आणि मी ते करीन. मुलांनो, तुमची नावं सांगा. सर, माझं नाव श्रवण आहे. हा राजू आणि हा छोटू आहे. तुम्ही कुठे राहता आणि तुमचे पालक काय करतात? सर, आम्ही एका झोपडपट्टीत राहतो आणि आमचे आई बाबा भंगार विकतात. शिकायची इच्छा आहे ना? सर, आम्ही गरीब आहोत. शिकू शकत नाही. कोण म्हणतो की गरीब मुलं अभ्यास करू शकत नाहीत? उद्या तुमच्या पालकांना घेऊन या. मी तुम्हाला शाळेत प्रवेश देईल आणि तुमच्या अभ्यासाचा खर्चही उचलेन. सर, आमच्या झोपडपट्टीमधील इतर मुलांना सुद्धा शिकायचं आहे. होय, सर्वांना घेऊन या. सर्व मुलं एकत्र अभ्यास करतील आणि खेळतील आणि उड्या माराल तर चिल्ड्रन्स डे खरोखरच यशस्वी होईल. आता जा, पोटभर खा. गट्टू आणि चिंकी, आपल्या नवीन मित्रांना न्या. चल श्रवण, राजू, चल. सर्वांनी चला. सर्व मुलं धावत जातात. मिठाई आणि खाऊवर तुटून पडतात. अशा प्रकारे गट्टू आणि चिंकीच्या विचारांमुळे आणि मदतीमुळे गरीब मुलं सुद्धा चिल्ड्रन्स डे आनंदात साजरा करतात.